दख्खनचा ताज ते भद्रा मारुती, छत्रपती संभाजीनगरचा पुरातन खजिना, अजिंठा आणि वेरूळ लेणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थित अजिंठा व वेरूळ लेणी ही युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये गणली जातात. अजिंठा लेण्या प्राचीन बौद्ध भित्तिचित्रे व मूर्तींसाठी प्रसिद्ध आहेत, तर वेरूळ लेण्या हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माची सुसंवादी वास्तुशैली दाखवतात. दौलताबाद किल्ला, अभेद्य किल्ला, दौलताबाद पूर्वीचे देवगिरी किल्ला हा मध्ययुगीन भारतातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक होता. डोंगरावर वसलेला आणि चोख संरक्षण यंत्रणेने युक्त हा किल्ला ऐतिहासिक लढायांचे साक्षीदार ठरलेला आहे. बीबी का मकबरा, दक्षिणेचा ताजमहाल, औरंगजेबाचा मुलगा आझमशाह याने आपल्या आईसाठी बांधलेले हे मकबरा मुघल स्थापत्यशैलीचे सुंदर उदाहरण आहे. ते दख्खनचा ताजमहाल म्हणून ओळखले जाते. कृष्णेश्वर मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. कृष्णेश्वर हे शिवाचे मंदिर असून भारतातील 12 पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मंदिर वेरूळजवळ असून धार्मिक भाविकांसाठी अत्यंत पूजनीय आहे. सोनेरी महाल, शाही वारसा. सोनेरी महाल हा राजपूत शैलीतील एक सुंदर राजवाडा असून आता तो संग्रहालय म्हणून वापरात आहे. येथे अनेक ऐतिहासिक वस्तू व चित्र प्रदर्शने पाहायला मिळतात. पंचक्की, प्राचीन जलविद्युत यंत्रणा. 17व्या शतकात बांधलेली पंचक्की ही एक प्राचीन पाण्याने चालणारी गिरणी आहे, जी विख्यात संत बाबाशाह मुसाफिर यांच्या दर्ग्याजवळ आहे. ती तेथील अभ्यागतांसाठी अन्नपीठात बदलण्यासाठी वापरली जात होती. सलीम अली सरोवर आणि पक्षी अभयारण्य. सलीम अली लेक हे निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे. थंडीच्या दिवसात येथे स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात, जे पक्षी निरीक्षणासाठी योग्य स्थान बनवते. भद्र मारुती मंदिर, विरळा भक्तिस्थळ. खुलताबाद येथील भद्र मारुती मंदिर हे विरळ मंदिरांपैकी एक आहे, कारण येथे मारुतींची झोपलेली मूर्ती आहे. हे भारतातील 3च झोपलेल्या हनुमानांच्या मूर्त्यांपैकी एक आहे. शैक्षणिक व औद्योगिक प्रगती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह हा जिल्हा औद्योगिकदृष्ट्या देखील प्रगती करत आहे. येथे साखर, सिमेंट, औषध निर्मिती व इतर क्षेत्रात उद्योग विकसित झालेले आहेत.